आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम शिकणार आहोत ते स्वरचिन्ह म्हणजे एक काना एक मात्रा, म्हणजेच त्याला आपण ओ असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षराला जोडलं जातं त्याचा उच्चार ओ असा होतो। तर मी काही शब्दांचं वाचन करेन, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे। कोळसा, खोड, गोड, घोडा, चोर, छोटा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की क ला एक काना एक मात्रा जोडलेला आहे को। खोड मध्ये ख ला एक काना एक मात्रा जोडलेला आहे खोड। ग ला एक काना एक मात्रा गोड। घ ला एक काना एक मात्रा घोडा। च ला एक काना एक मात्रा चोर आणि छ ला एक काना एक मात्रा छोटा। आणखी काही शब्द पाहूया ज्यांना एक काना आणि एक मात्रा जोडलेला आहे। जोडी, झोपाळा, टोपी, ठोकळा, डोळा, सोने। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जोडीमध्ये ज ला एक काना एक मात्रा जोडी, झ ला एक काना एक मात्रा झोपाळा, ट ला एक काना एक मात्रा टोपी, ठ ला एक काना एक मात्रा ठोकळा, ट ला एक काना एक मात्रा डोळा आणि स ला एक काना एक मात्रा सोने। यानंतर पुढचं स्वरचिन्ह आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक काना आणि दोन मात्रे। एक काना आणि दोन मात्रे यालाच आपण औ असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हे स्वरचिन्ह ज्या अक्षराला जोडलं जातं त्याचा उच्चार औ असा होतो। मी काही शब्दांचं वाचन करेन, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे। कौल, गौरव, चौरस, डौल, दौत, नौका। या ठिकाणी तुम्ही पहा क ला एक काना दोन मात्रे कौल, ग ला एक काना दोन मात्रे गौरव, च ला एक काना दोन मात्रे चौरस, ड ला एक काना दोन मात्रे डौल, द ला एक काना दोन मात्रे दौत आणि न ला एक काना दोन मात्रे नौका। आणखी काही शब्द पाहूया ज्यांना एक काना आणि दोन मात्रे जोडलेले आहेत। दौलत, फौज, मौज, शौर्य, सौरभ, हौद। पाहू शकता द ला एक काना दोन मात्रे दौलत, फ ला एक काना दोन मात्रे फौज, म ला एक काना दोन मात्रे मौज, श ला एक काना दोन मात्रे शौर्य, स ला एक काना दोन मात्रे सौरभ आणि ह ला एक काना दोन मात्रे हौद। तर हे स्वरचिन्ह आपलं झालेलं आहे औ। यानंतर पुढचं जे स्वरचिन्ह आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे अनुस्वार। काय नाव आहे? अनुस्वार। पाहूया काही शब्द, माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचे आहे। अंतर, खंत, गंध, घंटी, चंदन, छंद। या ठिकाणी पहा अ वर अनुस्वार अंतर, ख वर अनुस्वार खंत, ग वर अनुस्वार गंध, घ वर अनुस्वार घंटी, च वर अनुस्वार चंदन आणि छ वर अनुस्वार छंद। यानंतर आपण आणखी काही अनुस्वाराचे शब्द पाहूया। जंगल, नंदी, पंगत, बंधन, मंद, शंख। ज वर अनुस्वार जंगल, न वर अनुस्वार नंदी, प वर अनुस्वार पंगत, ब वर अनुस्वार बंधन, म वर अनुस्वार मंद आणि श वर अनुस्वार शंख। यानंतर पुढचं जे स्वरचिन्ह आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे विसर्ग। मी काही शब्दांचं वाचन करेन, माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे स्वतः,
प्रातः, नमः, अंशतः, वस्तुतः आणि अक्षरशः. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या ज्या अक्षराच्या नंतर जे स्वरचिन्ह आहे त्याचा आहा असा उच्चार करायचा आहे. तर हे आहे विसर्ग चिन्ह. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वरचिन्हांची तुम्हाला चांगलीच ओळख झाली असणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अक्षरांसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.